पराठा, मग त्याचा कोणताही प्रकार असू देत, लहान मुलांना आणि सोबतच आपल्यालाही प्रचंड आवडतो, बरोबर आहे ना? पण पराठा म्हटलं की काय होतं, त्याच्यामध्ये आपण त्याच प्रकारचं स्टफिंग वापरतो आणि वरचं जे आहे आवरण ते एकाच पद्धतीचं म्हणजे कणकेपासून तयार करतो. तर आज आपण तसं न करता त्याच्यावरचं जे आवरण आहे ते सुद्धा अतिशय पौष्टिक अशा पद्धतीचं करणार आहोत. ते म्हणजे आपण पालक वापरून. पण हे कसं वापरायचं, कशा पद्धतीनं हा पराठा करायचा ते या व्हिडिओमध्ये पाहूयात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर तर इथं तुम्ही बघू शकता मी खूप सारा पालक घेतलेला आहे आणि हा पालक अगोदरच स्वच्छ धुवून घेतलाय. आता आपल्याला त्याला ब्लांच करून घ्यायचंय. म्हणजेच काय तर हलकं असं त्याला शिजवून घ्यायचंय, पूर्णपणेही नाही पण साधारण पाण्याला उकळी आल्यानंतर एक 2 ते 3 मिनिट आपण तो पाण्यामध्ये राहू देणार आहोत. त्यासाठी इथे केटलमध्ये मी पाणी ओतून घेतेय. केटल ऑन करूयात. पाण्याला उकळी येते तोपर्यंत चिरायचा आहे. म्हणजे काय करायचंय, फक्त हा जो सबंध असा पालक आहे ना ते साधारण त्याचे एक 2 ते 3 वेळा आपण तो कट करून घेऊयात, म्हणजे केटलमध्ये व्यवस्थित असा तो बसेल. आणि इथं तुम्ही बघू शकता ह्या ज्या स्टीम आहेत त्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीनं फक्त आपण आपल्या सोयीसाठी हे कट करतो. पाण्याला उकळी यायला लागलेली आहे तर याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता अगदी पाव चमचा मी साखर घेतलेली आहे, ती टाकायची आहे. साखर यासाठी टाकायची की पालकाचा जो रंग आहे ना तो आणखीन जास्त छान पद्धतीनं उभारून यावा, यासाठी साखर टाकल्यामुळे पालकाच्या चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही. अगदी एक आपण 2 ते 3 मिनिट ठेवणार आहोत. आता मी केटल बंद करते आणि हा पालक आपण काढून घेऊयात. मला बऱ्याचदा कमेंट आल्या की ताई तुम्ही हल्ली ही केटल सारखी वापरता किंवा गॅसचा वापर कमी करता. काय आहे ना, या केटलमध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्या मी याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करते, कारण की सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की LPG गॅसचा तुटवडा आहे किंवा लवकर सिलेंडर संपलं तर भेटत नाही, त्यामुळे हा सगळा अट्टाहास. आता हा पालक आपण थंड होऊ देतोय. एक मिक्सरचं जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आलं आणि लसूण सोबतच 3 हिरव्या मिरच्या आणि आपण ब्लांच करून घेतलेला हा पालक यामध्ये टाकून घेतोय. मिक्सरला एकदम छान असं बारीक करून घेऊया. तर इथं तुम्ही बघताय पालकाची एकदम छान मस्त फाईन अशी आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे. अशाच पद्धतीची आपल्याला हवी आहे. आणि तुम्ही याचा रंग बघू शकता. आणि हा जो रंग आहे ना, आपण याच्यामध्ये साखर टाकली आहे ना त्यामुळे आलेला आहे बरं का. काय होतं, त्या साखरेमुळे एक वेगळ्या पद्धतीची चकाकी येते आपल्या पालकाला. पराठ्यासाठी लागणारं पीठ आपण मळतोय, त्यासाठी इथे बाउलमध्ये मी घेत आहे 2 कप गव्हाचं पीठ. इथे आपण या पिठामध्ये वापरत आहोत 2 मोठे चमचे बेसन पीठ. मीठ चवीनुसार एकत्र करून घेऊयात. आणि या पिठामध्येच आपल्याला आता पालकाची पेस्ट टाकून घ्यायची आहे जी आपण तयार केलेली आहे. आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी इथे मी वापरत आहे अगारोचा हा स्टँड मिक्सर. याच्यामुळे आपली ही प्रोसेस अगदी सोपी होऊन जाते. जशी आपल्याला आवश्यकता लागेल त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. यामध्येच आपण थोडंसं तेल टाकून घेतोय. इथं तुम्ही बघताय थोडंसं हाताला मी तेल लावून घेते आणि आपला हा मळलेला गोळा आपण काढून घेऊयात. अगदी व्यवस्थित अशा पद्धतीनं हे पीठ मळलं गेलेलं आहे. पीठ अगदी व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. फक्त याला मी हातानं असं मऊ करून घेते आणि एक 5-10 मिनिटासाठी आपण भिजत ठेवणार आहोत. जर तुम्हाला सुद्धा या स्टँड मिक्सरची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, चेक करू शकता. स्टफिंग तयार करतोय त्यासाठी एका बाउलमध्ये उकडून साल काढून घेतलेले 4 बटाटे मी घेते. पाव चमचा हळद, जिरा पावडर 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, इथं जिरं घेतलेलं आहे थोडंसं अर्धा चमचा साधारण, चवीनुसार लाल चटणी, मीठ, कोथिंबीर. आता हे सगळं आपण मॅश करून घेऊयात. आता एवढ्या वेळेमध्ये आपलं पीठ देखील छान असं भिजलं गेलेलं आहे. आता याला आपण परत एकदा असं तेल लावून मऊ करून घ्यायचं आहे आणि हातानं थोडंसं असं तिंबून घ्यायचं. आता बऱ्याच जणींना प्रश्न पडेल की ताई याच्यामध्ये आपण जो पालक उकडून घेतलाय ना त्याच्याऐवजी जर आहे तसा मिक्सरला फिरवून घेतला तर चालेल का? तर काय होतं ना, पालक जर तुम्ही डायरेक्ट घेतला तर हलका असा कडवटपणा तुम्हाला जाणवेल, त्यामुळे उकडून घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आता आपण पुरणपोळी करतो ना तशाच पद्धतीनं आपल्याला हा पराठा करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी एक छोटासा उंडा काढून घेतलेला आहे आणि हाताने अशी पारी तयार करतोय. आता तयार केलेल्या या पारीमध्ये आपण आपलं हे स्टफिंग भरून घेतोय. अशा पद्धतीनं आपल्याला पुरेपूर याच्यामध्ये हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे.
आणि परत हातानं हलकं असं ह्याला हे प्रेस करायचं आणि वरची जी कणिक आहे ती हळूहळू अशी एकत्र किंवा समोरासमोर आणायची, एकत्र आणायची हे अशी. आणि हा उंडा आता आपण लॉक करतोय. एक्स्ट्राचं पीठ काढायचं नाही. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना तिथंच अशा पद्धतीनं आपल्याला हे दुमतायचं आहे. काय होतं माहिती आहे का, एक्स्ट्राचं जर पीठ तुम्ही काढलं ना तर आपला पराठा फुटू शकतो. पोळपाटावरती थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं अगोदर आहे ना आपण हा उंडा हातानं पसरवून घेतोय. लाटायला घेऊयात. लाटत असताना पण आहे ना खूप जास्त फास्ट सुरुवातीला, निदान पहिला पराठा तरी एकदम फास्ट लाटायचा नाही, अगोदर त्याचा अंदाज घ्यायचा. आणि पराठा हा शक्यतो जाडच असतो, पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पातळसर असा सुद्धा लाटू शकता. अशा पद्धतीनं आपण हा पहिला पराठा लाटून घेतलेला आहे. तवा देखील आपला गरम झाला आहे. तव्याला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता इथं पराठा शेकत असताना तुम्ही तेल किंवा तूप काहीही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे खालच्या बाजूनं आणि वरच्या साईडलाही तेल लावायचं आहे. पराठा आपण लाटताना जेव्हा जाड लाटतो ना त्यावेळेस तो भाजताना त्याच्या ह्या ज्या कडा आहेत त्या अशा पद्धतीनं आपल्याला दाबून भाजायच्या असतात. नाहीतर काय होतं बऱ्याचशा वेळेस ही जी कड आहे ना ती कच्ची राहते, मग त्यामुळे पराठा खाताना थोडासा गिळगिळ लागतो. पराठा भाजलेला आहे, काढून घेऊया. तुम्ही बघताय अतिशय सुंदर असा याला रंग आलेला आहे. आणि काय आहे ना, जेव्हा मुलांना काहीतरी पौष्टिक आपल्याला खाऊ घालायचं असतं आणि तेव्हा असं काहीतरी कलरफुल त्यांच्यासमोर जातं ना तर ते त्याला नाहीच म्हणू शकत नाही. आणि तशाच पद्धतीचा काहीसा हा आपला पराठा तयार होतोय. आणि आता तुम्हाला मी एक पराठा आहे ना अशा पद्धतीनं दाखवते. याचं जे स्टफिंग आहे ना ते आतमध्येपर्यंत पसरलं गेलेलं आहे आणि छान मस्त असा आपला हा पराठा तयार झालेला आहे. याच्यापेक्षा आणखीन काय पुरावा पाहिजे की आपला पराठा अगदी परफेक्ट झाला आहे हे दाखवण्यासाठी. तुम्ही इथं बघताय मस्त आपला पराठा तयार झाला आहे. तुम्हाला सांगू का, हा ओपन केलाच आहे ना तर ही खाण्याची एक पद्धत तुम्हाला दाखवते बरं का. आमच्या घरात माझी लहान मुलं ही पद्धत वापरतात. अशा पद्धतीनं याच्या आतमध्ये सॉस टाकायचा आणि आता हा आपण रोल करणार आहोत. आपला हा आलू पालक पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे. मस्त. एकतर पहिली गोष्ट गरमागरम आहे आणि दुसरी गोष्ट याच्या आतमधलं जे काही स्टफिंग आहे, टोमॅटो सॉस आणि सोबतच याची वरची पारी, उत्कृष्ट अशा पद्धतीचा आपला हा पराठा तयार झाला आहे. तर घरी आहे ना हा पराठा एकदा नक्की ट्राय करा. मला खात्री आहे तुमच्या मुलांना हा आवडणारच आहे. आणि केल्यानंतर कसा वाटला होता हे मात्र मला सांगायला विसरू नका. चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. परत भेटूयात काही छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत बाय बाय.